गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर आपण एड्स एच आय व्ही व्हायरसबद्दल इन्फॉर्मेशन बघितली होती की एच आय व्ही व्हायरस हा रेट्रो व्हायरस आहे. त्याचं ट्रान्समिशन कसं होतं थ्रू सेक्स्युअल कॉन्टॅक्ट, थ्रू ब्लड, फ्रॉम मदर टू चाइल्ड, किंवा आणखीन काही रिझन्स आहे, निडल शेअरिंग आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळं, ठीक आहे, किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे ह्याच्यामधून सुद्धा होऊ शकतं, किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा इन्फेक्टेड ऑर्गन जर आपण एकमेकाला दिला तरीसुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. आता आपण बघूया की एच आय व्ही इन्फेक्शन इज नॉट स्प्रेड बाय. आपल्या समाजामध्ये थोडंसं बऱ्याच लोकांना ज्यांना एड्स झालेलं आहे त्यांना थोडंसं वाईट टाकलं जातं, किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये जर असा पेशंट असेल तर त्याला आयसोलेट केलं जातं. त्याचा मानसिक परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो. सो कॅज्युअल कॉन्टॅक्ट सच ॲज हगिंग किंवा मॉस्किटोज, किंवा पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स, टचिंग आयटम्स प्रिव्हियसली टच बाय अ पर्सन इन्फेक्टेड विथ द व्हायरस. आता आपण एखाद्याला मिठी मारली तरीसुद्धा हा एच आय व्ही इन्फेक्शन आपल्याला होत नाही. त्याच्याबरोबर आपण हँड शेअरिंग केलं किंवा हँडशेकिंग केलं तरीसुद्धा होत नाही. जो मॉस्किटो एच आय व्ही पेशंटला चावलेला आहे, बाईट केलेला आहे, तो जर आपल्याला चावला तर आपल्याला एच आय व्ही होत नाही. त्याचे टॉवेल किंवा स्पोर्ट्समधले इक्विपमेंट, बॅट, बॉल जर आपण टच केला तर आपल्याला हे इन्फेक्शन होत नाही. जसं कोरोना व्हायरसमुळं जसं इन्फेक्शन होतं आहे तसं हे इन्फेक्शन होत नाही. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याची जनजागृती करणंसुद्धा आवश्यक आहे. आता आपण बघूया इन्क्युबेशन पिरियड. आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय की हा व्हायरस होस्टमध्ये त्याची एंट्री झाल्यावरती किंवा एखाद्या हेल्दी पर्सनमध्ये आल्यापासून लक्षणं दाखवण्यापर्यंतचा जो काळ आहे, म्हणजे आज एंट्री केली लगेच काय तो एच आय व्ही पॉझिटिव्हची लक्षणं दाखवत नाही, ठीक आहे. मग त्याला किती वर्ष लागतात? 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, मॅक्झिमम 10 वर्ष लागतील, ठीक आहे. मग तोपर्यंत हा जो काय पिरियड आहे ह्या पिरियडला आम्ही काय म्हणतो इन्क्युबेशन पिरियड, किंवा त्याला आम्ही काय म्हणतो विंडो पिरियड. आणि हा विंडो पिरियड प्रत्येक पेशंटमध्ये प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी आहे, त्यामुळं हा प्रत्येकामध्ये वेगवेगळा पाहायला भेटतो. इट इज द पिरियड बिटवीन द इन्फेक्शन अँड द अपिअरन्स ऑफ द फर्स्ट सिम्टम ऑफ डिसीज. म्हणजे एंट्री केल्यापासून सिम्टम्स दाखवण्यापर्यंतचा जो हा स्पॅन आहे, हा जो कालावधी आहे, ह्याला आम्ही काय म्हणतो आहे विंडो पिरियड, किंवा आम्ही ह्याला काय म्हणतो आहे इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड ऑफ एड्स इज 10 years ऑर लॉंगर. म्हणजे काहींच्यामध्ये तो 2 वर्षामध्ये पण पाहायला मिळतो, काहींच्यामध्ये 10 वर्ष पण, आणि 10 वर्षापेक्षा जास्तसुद्धा असे काही पेशंट नोटीस केलेले आहेत. AIDS begin with HIV infection. People infected with HIV may no symptoms, but they can still transmit the infection to other during this symptoms-free period. आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच जणांना सिम्पटम्स दाखवत नाहीत, पण त्यांना ऑलरेडी एच आय व्ही इन्फेक्शन आहे, ओके, पण ह्यांच्याकडून दुसऱ्या इन्फेक्शन पसरवणं हे सुरू असतं, ठीक आहे. याचा अर्थ तो असिम्प्टोमॅटिक फेजमध्ये आहे, म्हणजे तो हेल्दी आहे असं म्हणता येत नाही आहे, ठीक आहे. त्याचा जर कोणाशी सेक्स्युअल कॉन्टॅक्ट झाला तर तो एच आय व्ही व्हायरस दुसरीकडे ट्रान्समिट होणार आहे, त्यालासुद्धा एड्स होणार आहे. त्यानं ब्लड शेअरिंग केलं, निडल शेअरिंग केलं तरीसुद्धा होणार आहे. म्हणजे हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जरी तुम्हाला एखादा पर्सन हेल्दी वाटला, हेल्दी दिसला, तरीसुद्धा तो एच आय व्ही निगेटिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आहे. किंवा एखाद्याला जर अचानक ब्लडची काही गरज लागली, माझाच मित्र आहे, ब्लड घेऊया, तो चांगला आहे, आपण विश्वास ठेवण्याच्या ऐवजी एच आय व्हीची टेस्ट करूनच आपण काय करायला पाहिजे, ब्लड डोनेट किंवा ब्लड रिसीव करणं अपेक्षित आहे. हे लक्षात घ्या. एड्स इज कॉज्ड बाय द ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस एच आय व्ही, अ मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस कॉल्ड रेट्रो व्हायरस. आपण काल बघितलं लास्ट लेक्चरला की हा रेट्रो व्हायरस ह्याच्यामधून काय होतोय, तिकडे हे होतोय. आता एखाद्याला एच आय व्ही झालाय का नाही हे आपण कसं हे करायचं, कुठली टेस्ट आहे? वाईडली यूज डायग्नोस्टिक टेस्ट फॉर एड्स इज एलायझा. तर त्या टेस्टचं नाव आहे एलायझा. जर तुम्ही एलायझा केली तर एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आपल्याला समजू शकतं. एलायझाचा लॉंग फॉर्म नीटला विचारू शकतात किंवा सीटीला विचारू शकतात, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ॲसे. बघा एलायझाचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, ई फॉर
एन्झाईम, L फॉर लिंक्ड, I फॉर इम्युनो, S फॉर सॉर्बंट आणि A फॉर ॲसे. एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ॲसे. ही जर तुम्ही टेस्ट केली तर आपल्याला शुअर सांगू शकतो आपण की HIV पॉझिटिव्ह आहे की HIV निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता आपण बघूया HIV पेशंटचे सायन्स अँड सिम्पटम्स ऑर क्लिनिकल फीचर्स. आता हे थोडंसं आपण ब्रॉडमध्ये बघूया, डीपमध्ये बघूया. The clinical features of HIV infection have been classified into different categories and the symptoms are as follows. त्यातली पहिली स्टेज आहे जी काही पेशंटमध्ये पाहायला मिळते, अक्यूट HIV इन्फेक्शन. म्हणजे अगदी 10 दिवसापूर्वी HIV आत गेलेला आहे बॉडीमध्ये, त्याला पटकन म्हणजे सिम्पटम्स दाखवावे लागतात. विदिन अ फ्यू वीक ऑफ इनिशियल इन्फेक्शन सम इन्फेक्टेड पर्सन शो अ सिम्पटम लाईक सोर थ्रोट, लो ग्रेड फीवर म्हणजे घशामध्ये थोडीशी खवखव, थोडासा कमी येणं म्हणजे टेम्परेचर, अंग कणकणी येणं, डोकं दुखणं, स्किनवरती रॅश होणं आणि लिम्फोडेनोपॅथी म्हणजे काय, जे लिम्फ नोड आहेत हे सुजणं, म्हणजे थोडं गाठी जाणवणं. दी सिम्पटम्स लास्ट फॉर फ्यू वीक टू मंथ. काही आठवडे काही महिने हे त्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ हे अक्यूट HIV इन्फेक्शन आहे. लक्षात, हे पहिली स्टेज. सेकंड आहे असिम्प्टोमॅटिक HIV इन्फेक्शन. सिम्पटमलेस म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची लक्षणं, सिम्पटम्स पाहायला भेटत नाहीत. ड्युरिंग दिस स्टेज द पेशंट मे बी असिम्प्टोमॅटिक or symptomless, may develop mild constitutional symptoms or persistent generalized lymphadenopathy. फक्त त्याचे जे लिम्फ नोड आहेत, काखेमध्ये असतील, पोटामध्ये असतील, मागा असतील, मानेमध्ये असतील, हे फक्त थोडेसे सुजतात. बाकी त्याला कुठल्याही प्रकारचे लक्षणं जाणवत नाहीत. थर्ड स्टेज जी आहे ते आहे सिम्प्टोमॅटिक HIV इन्फेक्शन. दिस स्टेज शोज अ कन्सिडरेबली इम्युनोडिफिशियन्सी अँड द सिम्पटम्स लाईक डायरिया. आता ज्यांची इम्युन सिस्टीम वीक आहे, कमी आहे, कमजोर आहे, ह्यांच्यामध्ये पहिल्यांदा डायरिया पाहायला मिळतो काही आठवडे काही महिने. आता डायरिया म्हणजे काय रे, की 2-2, 3-3 वेळा दिवसातून जाणं टॉयलेटला. त्याच्यामुळे थकवा येतो, फटीग. बऱ्याच जणांना रात्रीचं स्वेटिंग होतं, नाईट स्वेटिंग, ताप येतो. त्यांचं जे स्प्लीन आहे, हा छोटासा ऑर्गन, हा मोठा व्हायला लागतो. लिम्फ नोड सुजायला लागतात, टॉन्सिल सुजायला लागतात. ठीक आहे. आणि ह्या पेशंटचं वेट 10 to 15% कमी होतं, म्हणजे काही महिन्यातच किंवा काही आठवड्यामध्ये. ठीक आहे. सो ड्यू टू सबस्टन्शियल वेट लॉस द एड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लिम डिसीज. म्हणून आपण काय म्हणतो एड्सला, स्लिम डिसीज, दॅट इज वेस्टिंग सिंड्रोम. बघा, हा सुद्धा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे नीटसाठी, CETसाठी. स्लिम डिसीज कुणाला म्हणतात तर HIVला म्हणतात, एड्सला म्हणतात. का म्हणतात? कारण का त्याच्यामध्ये काय होतं, डायरिया आणि ताप आलं, हे येणं, त्यामुळे काय होतं 10 to 15% वेट लॉस होते आणि तो पेशंट खंगत शेवटी त्याचं वजन अतिशय कमी राहतं. तो व्यक्ती दिसायला स्लिम दिसतो, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतोय, स्लिम डिसीज. ठीक आहे. आणि जे लास्ट इन्फेक्शन होतं म्हणजे सिव्हिअर, त्याला आपण एड्स म्हणतोय. इट इज द लास्ट स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन विथ CD4 T सेल्स काउंट बिलो 200 सेल्स पर mm³. म्हणजे बघा, आता ते इन्फेक्शन पूर्ण बॉडीमध्ये पूर्णपणे स्प्रेड झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचा जो CD4 T सेल्स काउंट आहे हा 200 सेल्स mm³ ह्याच्या खाली आलेला आहे. सो दिस स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय युनिव्हर्सल लिम्फॉइड सेल्स डिप्लिशन अँड प्रोफाउंड इम्युनो सप्रेशन. द एड्स पेशंट इज ससेप्टेबल टू व्हेरियस ऑपॉर्च्युनिटिक डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, त्याला TB होतो, त्याला निमोनिया होतो, किंवा त्याला कॅप्सॉइड सार्कोमा होतो आणि शेवटीचा फायनल काय होतो, डेथ होतो. इन मेनी केसेस द HIV इन्फेक्शन द CNS अँड डॅमेज द ब्रेन सेल टू डेव्हलप डेमेंटिया. आता काही HIV इन्फेक्शनमध्ये तो काय करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ज्या न्यूरॉन्स आहेत त्यांनाच डॅमेज करतो आणि त्यामुळे डेमेंटिया नावाचा डिसीज त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. ऑलमोस्ट ऑल पीपल इन्फेक्टेड विथ HIV इफ नॉट ट्रीटेड विल डेव्हलप एड्स. ठीक आहे. आता एड्स हा तसा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. जर तुम्ही इनिशियल काही ट्रीटमेंट घेतली नाही किंवा काही काळजी घेतली नाही किंवा तुमच्या इम्युन सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं कन्व्हर्जन शेवटी काय होतं, एड्समध्ये होतं आणि शेवटी डेथ हा ठरलेला आहे.
आता ट्रीटमेंट काय आहे एड्सची? देर इज नो क्युअर फॉर एड्स ॲट प्रेझेंट. ठीक आहे, सध्या तरी अजून कुठलं वॅक्सिन निघालेलं नाही आहे किंवा कुठलंही असं मेडिसिन नाही की जे पूर्णपणे HIV इन्फेक्शनला काय करते, कंट्रोलमध्ये आणते. ठीक आहे, म्हणजे अजूनसुद्धा आपलं मेडिकल फील्डमध्ये एड्सवरती कुठलीही अशी व्यवस्थित ट्रीटमेंट नाही आहे. पण आपण काय करू शकतो आहे, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी घेऊन त्या पेशंटचं आपण काय करू शकतो आहे, लाईफ म्हणजे आयुष्य वाढवू शकतो आहे. However, a variety of treatments are available that can help to keep symptoms at bay and improve the quality of life for those who have already developed symptoms. ठीक आहे, जर तुमचं ELISA टेस्ट केली, HIV कन्फर्म झाला, तर मात्र काय करू शकतो आपण, वेगवेगळे मेडिसिन्स घेऊन, अँटीबायोटिक घेऊन, अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेऊन आपण त्याचं आयुष्य वाढवू शकतो आहे, लाईफ वाढवू शकतो आहे. The antiretroviral therapy suppress the replication of HIV virus in the body. A combination of several antiretroviral drugs like highly active antiretroviral therapy, that is HAART, ही थेरपी जर आपण दिली. आता HAART म्हणजे काय, हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही आपण दिली. त्या व्हायरलला आपण जर कन्फ्यूज केला, एकदा हे ड्रग द्यायचं, पुन्हा दुसरं द्यायचं, पुन्हा तिसरं द्यायचं. ठीक आहे, असे वेगवेगळे ड्रग देऊन त्याला कन्फ्यूज करून त्याचा जो काउंट आहे हा कमी करणं, दॅट इज HAART थेरपी. ओके, इट हॅज बीन व्हेरी इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग द नंबर ऑफ HIV पार्टिकल्स इन द ब्लड स्ट्रीम, दॅट इज व्हायरल लोड. आणि त्यामुळे HIV इन्फेक्शन स्प्रेड होत नाही, त्याचा काउंट हा आपण कमी करतो आहे आणि त्या पेशंटचं मग लाईफ काय होणार आहे, वाढणार आहे. त्याचं वेट कमी होणार आहे, सिम्पटम्स कमी दिसणार आहे, लाईफ वाढणार आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं बघूया की रिप्लिकेशन ऑफ रेट्रोव्हायरस हे कसं होतं. ठीक आहे, हे थोडंसं आपण आता डिस्कस करूया. आफ्टर गेटिंग इन टू द बॉडी ऑफ पर्सन, द व्हायरस एंटर इन टू मॅक्रोफाज. आता लक्षात ठेवा, हा व्हायरसचा कॉन्टॅक्ट मॅक्रोफाजशी होतो की जिथं त्याचा RNA जिनोम त्या व्हायरसचा रिप्लिकेट व्हायला सुरुवात होतो आणि तो जिनोम रिप्लिकेट झाला की व्हायरल DNA तयार होतो. ठीक आहे, आता इथे एक एन्झाईम आहे की जे एन्झाईम त्याला हेल्प करतं, एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कुठलं एन्झाईम आहे, एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. द व्हायरल DNA गेट इनकॉर्पोरेटेड विथ होस्ट सेल ऑफ DNA अँड डिरेक्टली इन्फेक्ट द सेल टू प्रोड्यूस व्हायरल पार्टिकल्स. आता हा जो DNA कोर आहे हा इन्फेक्टेड सेलला काय होतो आहे, इन्फेक्ट करतो आहे आणि तिथं त्याचं काय होतं, रिप्लिकेशन होतं आहे. ठीक आहे, द मायक्रोफाज कंटिन्यू टू प्रोड्यूस व्हायरसेस आणि अशा प्रकारे मायक्रोफाज काय करतात, त्या व्हायरसचं रिप्लिकेशन जे तयार झाले ते स्प्रेड करायला सुरुवात करतात. त्यालाच आम्ही काय म्हणतो, HIV फॅक्टरी. सायमल्टेनियसली HIV एंटर इन टू द हेल्पर T लिम्फोसाइट्स, दॅट इज TH, रिप्लिकेट अँड प्रोड्यूस प्रोजेनी व्हायरसेस. आता तो काय करतो आहे, हेल्पर T सेलला डॅमेज करून त्याचा वापर करून त्याची हेल्प घेऊन काय करतो आहे, व्हायरसचं स्प्रेडिंग स्टार्ट करतो आहे. सो दिस रिपीटेड लिडिंग टू प्रोग्रेसिव्ह डिक्रीज इन द नंबर ऑफ T. आणि सारखं हेल्पर T लिम्फोसाइटचा वापर करून हेल्पर T सेलचा काउंट काय होतो आहे, कमी होतो आहे आणि इन्फेक्शन स्प्रेड व्हायला त्याची सुरुवात होते. सो ड्युरिंग दिस पिरियड द पर्सन सफरिंग फ्रॉम द बॉट्स फीवर. आणि हे होत असताना त्याला ताप येतो, हलकासा ताप येतो किंवा माइल्ड ताप येतो. ठीक आहे, डायरिया, वेट लॉस हे त्याचं काय होतं, इन्फेक्शन सुरू होतं. म्हणजे जसं इकडे इन्फेक्शन सुरू होईल, सिम्पटम्स सुरू होईल, तसा हेल्पर T सेलचा काउंट काय होतो आहे, नॅचरली कमी होत राहतो आहे. अशा प्रकारे HIV आज आपला पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, डिस्कस करा, काय प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.